नमस्कार, मी अजय बस्ताळ आणि आज आपण बोलणार आहे डोपामाइन डिटॉक्स ह्या पुस्तकावरती. जे पुस्तक थिबॉट मिर्से या लेखकाने लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की डोपामाइन बद्दल बोललेलं आहे, जे सेक्शुअल रिलेशनशिप किंवा एखादा चांगला खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या माइंडमध्ये रिलीज होतं आणि एक हॅपीनेस देणारं ते हे हार्मोन आहे. तर त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये बोललेलं आहे. आता त्याने काय सांगितलेलं आहे की आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह काम केल्यानंतर डोपामाइन रिलीज व्हायला पाहिजे, म्हणजे तो रिवॉर्ड सारखं काम करतो असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु आजच्या लाईफस्टाईलमध्ये काय झालंय, सोशल मीडियाच्या या जगामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून डोपामाइन मिळतोय. म्हणजे काय, दिवसभर रील्स बघितल्यामुळं सकाळी उठल्या उठल्या किंवा फेसबुकचे पोस्ट बघितल्यामुळं, फेसबुकचं फिडिंग बघितल्यामुळं किंवा इंस्टाग्रामचे रील्स बघितल्यामुळं, युट्यूबचे शॉर्ट्स बघितल्यामुळं आपल्याला डोपामाइन जास्त प्रमाणात थोड्या थोड्या गोष्टीतून आपल्याला रिलीज होतो. आणि जो सकाळच्या वेळेमध्ये बघितल्यामुळे ओव्हर स्टिम्युलेट होतो आणि दिवसभरामध्ये अन्य वेळामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी ती एनर्जी राहत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतूनच जे आपल्याला डोपामाइन मिळायला पाहिजे ते मिळते, तर अन्य कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी करायची काही गरज राहत नाही. त्याच्यामुळे आपलं काय होतं की प्रोक्रॅस्टिनेशन वाढते, आळशी माणूस बनतोय आणि दिवसभर जे करायला पाहिजे त्या गोष्टी करत नाही आणि असेच तो एक एक दिवस ढकला जातोय. तर त्याच्यातून त्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जे दिवसभराची महत्वाची कामं आहेत, व्यायाम करणं असू दे किंवा स्पिरिच्युअल काही देवाला जाणं असू देत, भजन करणं असू देत, तर ह्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. आणि जे दिवसभरातले हार्ड जे आहेत सगळे ते सुरुवातीलाच करायला पाहिजे असं त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ओव्हर स्टिम्युलेट न होता ह्या व्यायाम करणं, प्रार्थना करणं ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे की ह्या पुस्तकामध्ये की तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं ह्या गोष्टींवर लक्ष दिलं, कशावर, कन्स्ट्रक्टिव्ह कामावर लक्ष दिलं आणि ह्या युट्यूब फिडिंगवर जर कमी लक्ष दिलं, इन्स्टाच्या, फेसबुकच्या आणि किंवा अन्य सोशल मीडियाच्या, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता असं त्या डोपामाइन डिटॉक्स ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये त्यांना काय सांगितलेलं आहे की आत्ताच्या जगामध्ये सगळे जे एमएनसी आहेत तुमचं अटेन्शन सीक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते काही करायला तयार आहेत, कारण तुमची आता अटेन्शनची सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलं पण जरी एखादा शब्द जरी टाईप केला आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो डेटा एखाद्या कंपनीला पाठवला जातो आणि तेच तुम्हाला रील्समध्ये, फेसबुकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तर हे सगळं डिटॉक्स डोपामाइनच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये वर्णन केले आहेत. थँक्यू.